गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रतन बरेच दिवस कॉलेजला आले नाही. म्हटलं तिची चौकशी करावी, काही आजारी वगैरे. आजारी बिजारी काय नाही. ती आणि तिची आई गेले भिंगारगडला. भिंगारगड? हो, म्हणजे ते हिंदराव माप वजारत. हो तेच तेच. सर ट्रंक कॉल आहे. ट्रंक कॉल? हॅलो, ट्रंक कॉल फ्रॉम भिंगारगड? हो हो, मी ऍडव्होकेट देशमुख बोलतोय. कोण बोलतोय? मी हो, रतनची आई. मी इथून भिंगारगड पोस्ट ऑफिस मधून बोलते. हो हो, बोला बोला. हो, एवढ्या करता केला होता की तुम्ही आजच भिंगारगडला निघून या. कुठं भिंगारगडला? मी आजच्याच येऊ? नाही नाही, जमणार नाही. हो हो, महत्वाची केस आहे. नाही पण नाही, असं काय अर्जंट काम काढलंय? अहो, रतनच्या लग्नाची बोलणी करायला आबासाहेबांनी आजच यायला सांगितलंय. हो हो हो, गुड गुड. हो, मी येतोय तिकडे. अच्छा, ओके. म्हणजे रतन आता कॉलेजला येणार नाही. तिचं लग्न ठरलं. मी चाललं भिंगारगड. कॉंग्रॅच्युलेशन. नाही म्हणजे माझे कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही तिला सांगा आणि माझेही. ठीक आहे, सांगेन. मन्या, कॉंग्रॅच्युलेशन तुझेही. येस ऑफकोर्स. ऑफकोर्स. आता ही बातमी काय तोंडीला तू सांग. मी मेरे साके आ गए. असं म्हणजे भगवंतराव वकील भिंगारगडला चालले तर रतनच्या लग्नाची बोलणी करायला. ओ येस, आपल्या सगळ्यांच्या तर्फे मी तिला कॉंग्रॅच्युलेशन कळवले. हो, डॅम गुड. याबद्दल आणखी मागवायला पाहिजे. आणखी मागव. नाही, हे लग्न होणार नाही. आपण भिंगारगडला चालायचं आत्ताच्या आता. कशाला? मंगलाष्टक म्हणाला. वी मस्ट गो टू भिंगारगड. माफ करा, आपल्याला मुलगी बघायला बोलवलं म्हणजे दिलीच असं नव. घरच्या मंडळींचा, नातेवाईकांचा विचार घ्यायला पाहिजे का नको? म्हणजे तुमच्या बायका पोरासनी, नातेवाईकासनी आमचा हिंदूराव आवडला नाही असं समजायचं आम्ही? सरकार, तुमच्यासारख्या तोला मोलाच्या घरंदाजाशी सुरी जुळली असती तर लई बरं वाटलं असतं. माफ करा, मी बोलायचं टाळत होतो, पण तुमच्या हिंदूरावाबद्दल गावात लई बाबरा झालाय. बाबरा? कसला बाबरा? जाऊ दो. नाही नाही, काय ते खुल्लम खुल्ला बोला. हे बघा, तुम्ही मला मजबूर करताय. ट्रीप मधनं पोरांच्या बरोबर देवळात आली एक पोरगी तुमच्या चिरंजीवांच्या बरोबर शिकार झोपडीत एकटी राहिली होती म्हणा. अहो असल तेवढा नका आबाळ कोसळलं. अहो, आडी अडचणीच्या वक्ताला रानावनात माणूस असा आसरा घेत. अहो, एकटी दुकटी पोरगी दिसली की तिच्या पुढे लाळ घोटाया तो काय मुंबईचा मवाली नाही की पुण्याचा भामटा नाही. सरनोबतांची अवलाद आहे ती. हिंदूरावासनीच बोली होतो. जाऊ जाऊ, आपल्यासारख्या इनामदारांच्या मुलाला एक काय 56 पुरी सांगून येतील. अरे येतीलच, आम्ही सरनोबत आहे. सरनोबत आम्ही लहानसं का होईना, पण तुमच्यासारखे इनामदारच आहोत. इनामदार असशील पण इमानदार आहे का? सरकार, तुम्ही आमचं इमान काढता. अरे तुमचा इमान माहिती आहे मराठी मुलकाला. मराठ्यांचे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांचा दग्यानं खून करण्यात तुम्हा मान यांचा हात होता. खामोश, बस. इससे ज्यादा हम नहीं सुनना चाहते. रुबाबात बादशाही बोली बोलल्यानं बादशाचं भूत अंगात संचारल्यागत होतं का काय? राम राम. राम राम आम्हाला ग. देवळात उतरलेल्या शालांच्या बाला करा. ज्याला मुंबईची पोरगी ह्या घरात जतायची नाही म्हणून तुम्ही ठाकून आवलं तसा. काय बोलतासा काय? देवळात जाऊन तुमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. ओ जागीरदार साहेब, जस्ट मिनिट. एक्सक्यूज मी सर. गुड इव्हिनिंग सर. तुम्ही इथं कुठं? आपण भगवंतरावांना मुंबईहून अर्जंट बोलावलं. त्यांच्या मागोमाग आम्ही आलो. म्हटलं आपल्याशी काय बोलावं. ते आणि कशापायी? कशापायी आता कसं सांगू मी तुम्हाला. माय हार्ट इज ब्रोकन. यू अँड युअर सन आर रिस्पॉन्सिबल फॉर इट. नाही म्हणजे मी तुम्हाला मराठीत सांगू. हे बघा, मला इंग्रजी समजतंय, पर माझा जन्म या मातीतला, माझी बोली या मातीची. माझ्या माणसासनी हीच बोली समजतीया, म्हणून माझी बोली माझी संस्कृती मी जपतोय. Oh yes, I know sir. अरे तुम्ही हायब्रिड, न धड इंग्रजी न धड मराठी, खेचरावानी गत तुमची. सर, सर यू आर इन्सल्टिंग मी सर. लुक सर. Oh, shut up. Now listen. Either be an Englishman or an Indian. Don't be a bastard. Oh, you don't touch me.
तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांना काय सांगायचं. हा पण एक सांगतो, ज्या मुलीला तुम्ही सून करून घ्यायला निघाला ती मुलगी कोण आहे माहितीये का तुम्हाला? कोण आहे ती? रतन, माझी प्रियसी. आमचं प्रेम होतं एकमेकांवर, लग्न करणार होतो आम्ही, पण तुमची श्रीमंती पाहून तिने मला फसवलं आणि आता ती तुमच्या मुलाच्या मागे लागली. सांभाळा, नाही तर तुम्हालाही फसू. ते बघतो मी, तू इथंच थांब. ते डोकं अगदी आवडल्यासारखं होतं. अहो आपण मराठ लग्नात खानदानी पोशाख करशीला कसा आहे बघत, कोट पाटलोन घालून डोक्यावर शिपतर ठेवून सरकारांवर उभं राहशीला. बघा तरी कसं दिसतंय. छान. बघा बघा. सुभाण्या सुपाण्या मेला पटकीन. तुम्ही का नाटक कंपनी काढली आम्हाला ठकवून तुमची पोरगी आमच्या गळ्यात बांधा? आबासाहेब, आम्ही ही मराठेच आहोत. मराठे? मराठे कसले? सराटे खराटे तुम्ही. आबासाहेब, काय ठकवलं हो आम्ही तुम्हाला? यो 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 पोशाख. वेश बदलला म्हणून माणूस बदलतो काय? आग्र्याहून सुटताना शिवाजी महाराजांनी सुद्धा आपला वेश बदललाच होता. तुमच्यासारख्या लबाड कोल्यानं ढाण्या वाघाची आई टाणून तुमच्या संगत हुज्जत घालायची नाही आम्हाला. हे लगीन मोडलं. मोडलं? लग्न मोडलं? एक डाव नाव 10 डाव मोडलं. मला सारं समजलेलं आहे. त्या गायतोंड्याचं तुमच्या पोरगी बरोबर जमल्यात, त्यांचं लगीन दिकून ठरल्यात, आणि असली पोरगी सरनोबतांची सून होणार. माफ करा आबासाहेब, पण कुणी सांगितलं आपल्याला हे? त्यो गायतोंड्यात येणं बाहेरच आहे. त्यो बोलावू. आणि असल्या माणसावर आपण विश्वास ठेवावा? तसं असतं तर मी पुन्हा इथं कशाला परत आले असते? आपल्या मुलामध्ये मला वडिलांबद्दलचा आदर आणि मनाचा सच्चेपणा दिसला. ते मला आवडलं आणि म्हणून मी हे सारं केलं. आता ठरलेलं लग्न मोडलं म्हणता आपण. घरची आपली. आम्ही आजच इथून परत जाऊ. पण आबासाहेब, जाण्यापूर्वी आशीर्वाद असावा. चला रे. चल. काय दीपक, रतन पाठी बघून येते. हेच पाहिजे. गायतोंडे, थांब. काय ती आली बघ. चल येऊ दे. चल चल बरं काय रतनी ते मागो मागू दे रे. ती बघ आलीच. त्याचीच वाट पाहत होतो मी. आणि त्याप्रमाणे मी आले पण. त्या दिवशी इथंच थोबाडीत मारली होतीस तू माझ्या, आठवतंय? चांगलंच. आणि आबासाहेबांना तू खरं का ते सांगितलं नाहीस तर परत मारी.
आबासाहेबांना फसवलंस तू. सो वॉट? तो म्हातारा फसला. त्याला वाटलं तुझं प्रेम आहे माझ्यावर आणि आपण लग्न करणार आहोत. शी. चल माझ्या बरोबर आणि आबासाहेबांना सांग तू खोटं बोललास त्यांच्याशी. त्याने तुझं मोडलेलं लग्न होईल असं वाटतं तुला? हा? न होऊ दे. आयुष्यभर कुमारिका राहील मी. पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल अशी भलती शंका ठेवून परत जाणार नाही मी इथून. आणि जायचं म्हटलं तरी परत अशी सोडणार नाही मी तुला रता. तुला आबासाहेबांच्या पायावर नेऊन टाकतो. सांगतो इंदुराव, त्याची काय जरूर नाही. आम्ही आहोत इथंच. आबासाहेब आपण? रतन चल चल आबासाहेबांना खरं काय ते सांग. एक गाय तोंड्या का बैल तोंड्या? पुरी बाईंची अशी अब्रू घेतोस होय? पहिलवान थोडं तोंड्याचं. आबासाहेब माफ करा मला. चुकलो मी खोटं बोललो तुमच्याशिवाय. आबासाहेब एवढंच हवं होतं मला. आता तरी माझ्याबद्दलची शंका दूर झाली ना. आता परत जाऊ आम्ही. कुठं? अशा सोन्यासारख्या मुली जवळल्या तर उद्या मराठी मुलकाची मसनवट होईल. ये पोरी ये. सर्णवतासनी सून पाहिजे ती अशीच. बाळ, डोळ्यातनं पाणी नाही काढायचं. सर्णवतांच्या लक्ष्मीला आमचा मुजरा. आता पाया पडायचं ते देवीच्या जोडीनं.